ख्रिस्तामध्ये आपणा सर्वांना सलाम. उपासना कार्यक्रमाच्या नवीन भागात आपले मनपूर्वक स्वागत. मला आशा आहे की आपण सर्व देवाच्या कृपेत आणि शांतीत आहात. मागील भागात आपण पाहिले की येशूने विवाहाचे पवित्रत्व, बालकांसारखा विश्वास आणि संपत्तीच्या मोहाबद्दल महत्त्वाची शिकवण दिली. आजच्या भागात आपण पाहणार आहोत जिथे पेत्र येशूला विचारतो, आम्ही सर्व काही सोडून तुझ्या मागे आलो आहोत, तर आम्हाला काय मिळेल? यावर येशू त्यागाचे प्रतिफळ आणि अनंत जीवनाबद्दल सांगतो. त्यानंतर आपण द्राक्ष मळ्यातील कामगारांचा दृष्टांत पाहतो, ज्यामधून देवाच्या राज्यातील कृपा आणि न्यायाची वेगळी पद्धत समजते. शेवटचे पहिले होतील आणि पहिले शेवटचे. पुढे येशू पुन्हा एकदा आपल्या दुःख, मृत्यू आणि पुनरुत्थानाची भविष्यवाणी करतो. तसेच याकोब आणि योहान यांच्या आईने केलेल्या विनंतीमुळे येशू सेवाभावाचे खरे महत्त्व स्पष्ट करतो. जो मोठा व्हायचा असेल त्याने सेवक व्हावे. शेवटी आपण पाहतो की येशू 2 आंधळ्यांना बरे करतो, ज्यांनी विश्वासाने त्याच्याकडे हाक मारली. या भागातून आपण शिकणार आहोत की देवाच्या राज्यात खरे महत्त्व सेवेत आहे आणि त्यागाचे प्रतिफळ देव स्वतः देतो. तर चला आजच्या वचनाला आपण सुरुवात करूया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. आजच्या अध्ययनात आपण अध्याय 19 याच्या 27 वचनापासून ते अध्याय 20 याच्या 34व्या वचनापर्यंत अभ्यास करणार आहोत. आता आपण येशू आपला प्रेषिताला प्रतिफळ देतो याविषयी माहिती घेऊया. वाचूया आपण मत्तयाचा 19वा अध्याय आणि 27वं वचन. तेव्हा पेत्राने त्याला म्हटले, पहा, आम्ही सर्व सोडून आपल्या मागे आलो आहोत, तर आम्हाला काय मिळणार? शिमोन पेत्र येथे आपल्या स्वभावातील एक अत्यंत स्वार्थी बाजू प्रकट करत आहे. असे वाटणे आपल्यासाठी सहज शक्य आहे. आपल्या प्रभूने त्याला काही दोष दिला का? वाचूया आपण 28वं वचन. येशूने त्यांना म्हटले, मी तुम्हाला खचित सांगतो, पुनरुत्पत्तीत मनुष्याचा पुत्र आपल्या गौरवाच्या राजासनावर बसेल, तेव्हा माझ्या मागे आलेले तुम्हीही 12 राजासनावर बसून इस्रायलाच्या 12 वंशांचा न्यायनिवाडा कराल. आपल्या प्रभूने त्याला दोष दिला नाही, त्याऐवजी त्याला किती मोठे प्रतिफळ मिळणार आहे हे त्याने त्याला सांगितले. त्याचप्रमाणे माझा असा विश्वास आहे की आज आपण ख्रिस्ती म्हणून एखाद्या प्रतिफळासाठी कार्य केले पाहिजे. पुढे आपण जाऊया 29 आणि 30 ही वचने. आणखी ज्या कोणी घरे, भाऊ, बहिणी, बाप, आई, मुले किंवा शेते माझ्या नावाकरता सोडली आहेत, त्याला 100 पटीने मिळून सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल. परंतु जे पहिले ते शेवटले आणि शेवटले ते पहिले, असे पुष्कळ जणांचे होईल. येशूच्या प्रित्यर्थ ज्यांनी त्याग केला आहे, अशा तारण पावलेल्यांसाठी एक प्रतिफळ राखून ठेवलेले आहे. अनेक असे अज्ञात संत ज्यांच्याविषयी जगाने कधीही ऐकलेले नाही, त्यांना एके दिवशी त्याच्या सानिध्यात पहिले स्थान दिले जाईल. त्या दिवशी माझा असा विश्वास आहे की या जीवनात ज्यांना मोठा लौकिक लाभला आहे, असे अनेक नामवंत ख्रिस्ती नेते उपेक्षित राहतील, तर देवाचे अनेक अज्ञात संत मात्र प्रतिफळास पात्र ठरतील. हे चित्र आपल्यासमोर किती गौरवशाली आणि अद्भुत असा देखावा उभा करतो. आता आपण अध्याय 20 कडे वळत आहोत. या अध्यायात जे विषय आहेत ते येणेप्रमाणे. पहिला विषय द्राक्ष मळ्यातील कामगारांचा दृष्टांत. दुसरा, येशू आपल्या मृत्यूविषयीची 4थी आणि 5वी घोषणा करतो. नंतर याकोब आणि योहान यांच्या आईची विनंती. आणि शेवटचा विषय, येशू रस्त्याच्या कडेला असलेल्या 2 आंधळ्या माणसांचे डोळे उघडतो. या अध्यायाची सुरुवात द्राक्षाच्या मळ्यातील कामगारांच्या दृष्टांताने होते. हा दृष्टांत म्हणजे मागील प्रकरणात येशूने प्रतिफळांविषयी सुरू केलेल्या विवेचनाचाच पुढील भाग आहे. मत्तय शुभवर्तमानातील कथानकाच्या ओघात काही काळ एकाच ठिकाणी रेंगाळत असल्यासारखा वाटणारा जो विभाग आहे, त्या विभागाची या अध्यायामध्ये सांगता होते. या अध्यायापासून पुढे मत्तय शुभवर्तमानाचा वेग वाढतो आणि प्रभू थेट वधस्तंभाच्या दिशेने वाटचाल करतो. स्वर्गाच्या राज्याच्या सद्यस्थितीतील काही अधिक अस्पष्ट पैलू स्पष्ट करण्यातही या अध्यायाचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.
बक्षिसे देण्यासंबंधीचे तत्व या दाखल्यामध्ये मांडण्यात आले आहे. केलेल्या कामाचे प्रमाण किंवा त्या कामाचे नेत्रदीपक स्वरूप यापेक्षा त्या कामाप्रती असलेली निष्ठाच बक्षिसे देण्यावर निर्णायक ठरते. आता आपण द्राक्ष मळ्यातील कामगारांच्या दृष्टांत याविषयी पाहूया आणि यासाठी आपण 20वा अध्याय पहिलं वचन वाचूया. म्हणून स्वर्गाचे राज्य कोणा एका घरधण्यासारखे आहे. तो आपल्या द्राक्षमळात मोलाने कामकरी लावायला मोठ्या पहाटेस बाहेर गेला. हा दृष्टांत मागील अध्यायाशी जवळून संबंधित आहे. मत्तयाचा 19वा अध्याय आणि वचन 30 मध्ये असे म्हटले आहे, परंतु जे पहिले ते शेवटले आणि शेवटले ते पहिले असे पुष्कळ जणांचे होईल. 16व्या वचनात म्हटले आहे, शेवटले ते पहिले व पहिले ते शेवटले होतील. कारण बोलावलेले पुष्कळ आहेत, पण निवडलेले थोडके आहेत. तेव्हा तुमच्या लक्षात येईल की या दृष्टांताच्या सुरुवातीला आणि शेवटी जे शेवटचे ते पहिले आणि जे पहिले ते शेवटचे ही संकल्पना या संपूर्ण दृष्टांताभोवती एका चौकटीप्रमाणे वेढून राहिली आहे. असे आपण पुढचं वचन 2 ते 5 ही वचनं आपण वाचणार आहोत. आणि त्याने कामकऱ्यांना रोजचा रुपया ठरवून त्यांना आपल्या द्राक्षमळ्यात पाठवले. मग तो 3ऱ्या तासाच्या सुमारास बाहेर गेला आणि त्याने बाजारपेठेत कित्येकांना रिकामे उभे राहिलेले पाहिले. तो त्यांना म्हणाला, तुम्हीही द्राक्षमळ्यात जा, जे योग्य ते मी तुम्हाला देईन. आणि ते गेले. पुन्हा 6व्या व 9व्या तासाच्या सुमारास त्याने बाहेर जाऊन तसेच केले. 6वा प्रहर म्हणजे भर दुपारचा 12चा काळ होता आणि 9वा प्रहर म्हणजे दुपारचे 3 वाजले होते. पुढे आपण जाऊया. 6 ते 15 या वचनांना आपण वाचणार आहोत. मग 11व्या तासाच्या सुमारास तो बाहेर गेला, तेव्हा आणखी कित्येक उभे राहिलेले त्याला आढळले. त्यांना त्याने म्हटले, तुम्ही सारा दिवस येथे रिकामे का उभे राहिला आहात? ते त्याला म्हणाले, आम्हाला कोणी कामावर घेतले नाही म्हणून. त्याने त्यांना म्हटले, तुम्हीही द्राक्षमळ्यात जा, जे योग्य ते तुम्हाला मिळेल. मग संध्याकाळ झाल्यावर द्राक्षमळ्याचा धनी आपल्या कारभाऱ्याला म्हणाला, कामकऱ्यांना बोलाव आणि शेवटल्यापासून आरंभ करून पहिल्यापर्यंत त्यांना मजुरी दे. तेव्हा जे 11व्या तासाच्या सुमारास कामावर घेतले होते ते आल्यावर त्यांना रुपया मिळाला. मग जे पहिले आले त्यांना आपल्याला अधिक मिळेल असे वाटले, तरी त्यांनाही रुपयाच मिळाला. तो त्याने घेतल्यावर घरधण्याविरुद्ध कुरकुर करत म्हटले, या शेवटल्याने 1च तास काम केले. आम्ही दिवसभर उन्हातान्हात कष्ट केले आणि आम्हाला व त्यांना आपण सारखे लेखले. तेव्हा त्याने त्यातील एकाला उत्तर दिले, गड्या, मी तुझ्यावर अन्याय करत नाही. तू माझ्याबरोबर रुपयास ठराव केला की नाही? तू आपला रुपया घेऊन चालायला लाग. जसे तुला तसे या शेवटल्यालाही द्यावे अशी माझी इच्छा आहे. जे माझे आहे त्याचे मी आपल्या मर्जीप्रमाणे करण्यास मुखत्यार नाही काय? अथवा मी उदार आहे हे तुझ्या डोळ्यात सलते काय? हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण दृष्टांत आहे, जो एक महत्त्वाचे सत्य स्पष्ट करतो. तुमचा मोबदला हा तुम्ही किती काळ सेवा केली किंवा तुमच्या पदाची प्रतिष्ठा अथवा महत्त्व किती आहे यावर अवलंबून नसतो. त्याऐवजी देवाने तुम्हाला सोपवलेले कार्य ते कितीही लहान, अल्पकालीन किंवा नगण्य वाटत असले तरीही तुम्ही किती निष्ठेने पार पाडले आहे यावर तुमचा मोबदला ठरतो. एका साध्या आणि वृद्ध स्त्रीने बाहेरून काही मोठी कामे केली नसली तरी प्रभू तिला बक्षीस देतो. यातून हे दिसते की देव बाह्य कार्यांपेक्षा अंतःकरणातील विश्वासूपणा आणि प्रेम याला अधिक महत्त्व देतो. एक साधी विधवा स्त्री मोठी सार्वजनिक कामे न करता आपल्या मुलाचे निष्ठेने संगोपन करते आणि तो मुलगा पुढे जाऊन मिशनरी बनून देवाची सेवा करतो. यावरून दिसते की देवाने दिलेल्या छोट्या कार्यातही विश्वासू राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. देव माणसाला त्याने किती मोठे किंवा किती जास्त काम केले यावर नाही, तर त्याने दिलेल्या कार्यात तो किती एकनिष्ठ राहिला यावरच बक्षीस देतो. त्यामुळे मोठे कार्य न करता देखील आपल्यावर सोपवलेल्या कामात विश्वासू राहणेच खरे महत्त्वाचे आहे. प्रियांनो, कदाचित देवाने तुम्हाला त्याच्यासाठी काहीतरी महान कार्य करण्यासाठी बोलावले नसेल, परंतु त्याने तुम्हाला जे कार्य सोपवले आहे त्यामध्ये तुम्ही एकनिष्ठ राहिला आहात का?
आता आपण येशूची त्याच्या मृत्यू आणि पुनरुत्थानाविषयीची चौथी घोषणा याविषयी पाहूया. वाचूया आपण 20वा अध्याय आणि 17वं वचन. येशू वर येरुशलेमेत जाण्याच्या बेतात असता त्याने 12 शिष्यांना वाटेत एकीकडे नेऊन म्हटले, या भागातील शारीरिक आणि भौगोलिक हालचालींकडे लक्ष द्या. येशू आणि त्याचे शिष्य यार्देनेच्या खोऱ्यातून वरच्या दिशेने जात आहेत आणि येरुशलेमेकडे सरसावत आहेत, जिथे त्याला वधस्तंभावर मरण पत्करावे लागणार होते. पुढे आपण जाऊया. 18 आणि 19 वचनं वाचू. पहा, आपण वर येरुशलेमेत जात आहोत आणि मनुष्याच्या पुत्राला मुख्य याजकांच्या व शास्त्रांच्या हाती धरून देण्यात येईल. ते त्याला मरणदंड ठरवतील आणि थट्टा करण्यास, फटके मारण्यास व वधस्तंभावर खिळण्यास त्याला परराष्ट्रीयांच्या स्वाधीन करतील आणि तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठवला जाईल. आमच्या प्रभूने हे यापेक्षा अधिक स्पष्टपणे सांगणे शक्य नव्हते. ही चौथी वेळ आहे जेव्हा तो त्यांना या टप्प्यावर अगदी तपशीलवारपणे सांगत आहे की त्याच्या बाबतीत नक्की काय घडणार आहे. कशा ना कशा प्रकारे शिष्यांना हे उमगलेच नाही. हे त्यांच्या स्वतःच्या नियोजनात किंवा विचारांमध्ये बसणारेच नव्हते. तथापि जेव्हा तुम्ही आणि मी आता हे वाचतो तेव्हा आपल्याला अगदी स्पष्टपणे दिसते की येरुशलेमकडे जाऊन मरण पत्करणे हा ख्रिस्ताचा ठाम उद्देश होता. चला, याच्या महत्त्वावर आपण चिंतन करूया. तुमच्या आणि माझ्यासाठी मरण पत्करण्याकरिता तो तिथे जाणीवपूर्वक गेला. ही खरोखरच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. येशूच्या शिष्यांना मात्र यावर विश्वासच ठेवता आला नाही. आता आपला पुढील विषय आहे याकोब आणि योहान यांच्या आईची विनंती. येशूने त्याच्या येऊ घातलेल्या मृत्यूविषयीची महत्त्वपूर्ण घोषणा केली. त्याच वेळी याकोब आणि योहान यांची आई येशूकडे एक विनंती घेऊन आली. यासाठी आपण वाचूया 20वं वचन. तेव्हा जब्दीच्या मुलांच्या आईने आपल्या मुलांसह त्याच्याकडे येऊन त्याच्या पाया पडून त्याच्याजवळ काही मागितले. आपल्यापैकी असे अनेक लोक आहेत जे याच हेतूने त्याची उपासना करतात. पुढचं वचन आपण वाचू 21व. त्याने तिला म्हटले, तुला काय पाहिजे? ती त्याला म्हणाली, तुमच्या राज्यात या माझ्या दोघा मुलातील एकाने तुमच्या उजवीकडे व एकाने डावीकडे बसावे अशी आज्ञा करा. इतर कोणत्याही प्रसंगी आणि इतर कोणत्याही वेळी आपल्या मुलांच्या प्रगतीविषयी महत्वाकांक्षी असलेल्या एका आईसाठी ही विनंती करणे अगदी स्वाभाविक ठरले असते. तथापि या विशिष्ट प्रसंगी त्यावेळी प्रत्यक्षात काय घडत होते यामागील वातावरण आणि त्या परिस्थितीचे खरे आकलन करण्यात तिच्याकडून चूक झाली. प्रभू तिला उत्तर देईल आणि खालील शास्त्रवचनाचा संदर्भ देताना मी त्यातील असा एक भाग वगळणार आहे जो आपल्या अधिक विश्वसनीय हस्तलिखितांमध्ये आढळत नाही. वाचूया आपण 22 आणि 23 ही वचने. येशू म्हणाला, तुम्ही काय मागता हे तुम्हाला समजत नाही. जो प्याला मी पिणार आहे तो तुम्हाला पिता येईल काय? ते त्याला म्हणाले, आम्हाला शक्य आहे. त्याने त्यांना म्हटले, माझा प्याला तुम्ही प्याल खरा, पण माझ्या उजवीकडे व माझ्या डावीकडे बसण्याचा अधिकार देणे माझ्याकडे नाही, तर ज्यांच्यासाठी माझ्या पित्याने हा सिद्ध केला आहे त्यांच्यासाठी तो आहे. जेव्हा ही 2 वचने वरील प्रमाणे काही भाग वगळून वाचले जातात तेव्हा त्यांचा अर्थ स्पष्ट होतो. प्रियांनो, येथे मूळ अर्थाकडे दुर्लक्ष करू नका, कारण आजच्या काळातील ख्रिस्ती लोकांसाठी हा अर्थ अत्यंत महत्त्वाचा आहे. आमचा प्रभू असे म्हणत नाही की त्याच्या उजवीकडे किंवा डावीकडे कोणासाठीही जागा उपलब्ध नाही, तर तो असे म्हणत आहे की याकोब आणि योहान यांना किंवा इतर कोणालाही तो ही पदे केवळ आपल्या मर्जीनुसार बहाल करणार नाही. उलट ही स्थाने केवळ त्यांच्यासाठीच आहेत जे स्वतःला त्या पदांसाठी पात्र बनवतात. हे अत्यंत काळजीपूर्वक लक्षात घ्या. स्वर्गातील स्थान हे केवळ मागणी केल्याने मिळते. तारणासाठी तुम्हाला काहीही, अगदी काहीही करावे लागत नाही. ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे आणि त्याच्या अद्भुत कृपेमुळेच तुमचे तारण होते. तथापि प्रियांनो, स्वर्गातील तुमचे स्थान आणि तुमचे प्रतिफळ हे तुम्ही या पृथ्वीवर असताना काय करता यावर अवलंबून असते. ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे.
परंतु ख्रिस्ती लोकांना मात्र या गोष्टीचा विसर पडल्याचे दिसून येते. तुम्ही स्वतःसाठी स्वर्गात कोणत्या प्रकारचे स्थान तयार करत आहात? वैयक्तिकरित्या सांगायचे तर ख्रिस्ताच्या उजव्या किंवा डाव्या बाजूला स्थान मिळवण्याची माझी कोणतीही महत्वाकांक्षा नाही. ती स्थाने मला मिळणार नाहीत याची मला खात्री आहेच. तरीही मी स्वर्गात एक स्थान मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. आपल्या सर्वांनीच असे केले पाहिजे. फिलिप्पियरास पत्र याचा 3 अध्याय आणि 14 या वचनामध्ये पौल म्हणतो, ख्रिस्त येशूच्या ठायी देवाचे जे वरील पाचारण त्यासंबंधीचे बक्षीस मिळवण्यासाठी मर्यादेवरील खुणेकडे मी धावतो. हेच एक माझे काम. आजच्या ख्रिस्ती लोकांच्या बाबतीत खरी अडचण ही आहे की काहीतरी मिळवण्यासाठी प्रयत्न करणारे लोक अत्यंत कमी आहेत. कारण ही एक विनामूल्य देणगी आहे हे आपण ओळखले पाहिजे. परंतु स्वर्गातील प्रतिफळ प्राप्त करण्यासाठी मात्र आपण शर्यतीच्या मैदानात उतरले पाहिजे. पुढे आपण जाऊया. 24 वचन आपण वाचू. ही गोष्ट ऐकून 10 शिष्यांना त्या दोघा भावांचा राग आला. त्यांच्या मनात संताप का निर्माण झाला होता हे तुम्हाला माहीत आहे का? याचे कारण असे की त्यांनाच येशूच्या उजव्या आणि डाव्या बाजूची स्थाने हवी होती. पुढे आपण जाऊया. 25 ते 27 वचन वाचू. पण येशूने त्यांना बोलावून म्हटले, परराष्ट्रीयांवर त्यांचे अधिपती प्रभुत्व चालवतात व मोठे लोकही अधिकार करतात हे तुम्हाला ठाऊक आहे. तसे तुमच्यामध्ये नसावे. तर जो कोणी तुमच्यामध्ये श्रेष्ठ होऊ पाहतो तो तुमचा सेवक होईल, आणि जो कोणी तुमच्यामध्ये पहिला होऊ पाहतो तो तुमचा दास होईल. सेवा आणि मोठेपणा याविषयीचा हा एक पूर्णपणे नवीन दृष्टिकोन आहे, आणि ख्रिस्ती सेवेमध्ये कार्यरत असलेल्या लोकांच्या मनात हा दृष्टिकोन अत्यंत स्पष्ट असला पाहिजे. प्रियांनो, जर तुम्ही प्रभूसाठी गाणार असाल तर कृपया इतर सर्व एकल गायक मंडळींना मागे टाकण्याचा किंवा त्यांच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करू नका. जर तुम्ही सुवार्थेचा प्रचारक बनण्याचा प्रयत्न करत असाल तर इतर कोणत्याही सेवकाला बाजूला सारण्याचा प्रयत्न करू नका. जर तुम्ही मंडळीचा एखादा पदाधिकारी बनण्याचा प्रयत्न करत असाल तर ते स्थान मिळवण्यासाठी दुसऱ्या कोणाचेही नुकसान करू नका. मोठे होण्याचा आणि त्याची सेवा करण्याचा खरा मार्ग म्हणजे सर्वात कनिष्ठ स्थान स्वीकारणे होय. हे आपल्या प्रभूने अत्यंत स्पष्ट शब्दात सांगितले आहे. आता येशू आणि त्याचे शिष्य यरूशलेम शहराच्या अगदी जवळ पोहोचले असताना 5व्यांदा तो त्यांना आपल्या येऊ घातलेल्या मृत्यूविषयी सांगतो. वाचूया आपण 28 वचन. याप्रमाणे मनुष्याचा पुत्र सेवा करून घेण्यास नाही तर सेवा करण्यास व पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला प्राण अर्पण करण्यास आला आहे. आता आपला पुढील विषय आहे येशू 2 आंधळ्यांना बरे करतो. वाचूया आपण 29 वचन. मग ते यरीहोहून जात असताना मोठा लोकसमुदाय त्याच्या मागून चालला. येशू आणि त्याचे शिष्य यरीहोहून यरूशलेमेच्या दिशेने प्रवास करत आहेत. ही दिशा त्या माणसाच्या प्रवासाच्या अगदी विरुद्ध आहे जो यरूशलेमहून यरीहोकडे खाली उतरत असताना चोरांच्या हाती सापडला होता. प्रभू यरीहोहून वर यरूशलेमेच्या दिशेने जात आहे. चोरांच्या सोबतीने मरण पावण्यासाठी तो मार्ग किंवा ती बाजू महामार्गाच्या दुसऱ्या अंगाला आहे, आणि त्या बाजूला तुम्ही किंवा मी कधीही जाऊ शकत नाही. आपण केवळ विश्वासाने त्याच्याकडे येऊ शकतो, कारण आपल्या ऐवजी तोच मरण पावला आहे. तसे पाहता काही लोकांचा असा समज आहे की खटल्याच्या वेळी येशूने स्वतःचा बचाव केला नाही, म्हणून त्याने इतर कोणत्याही वेळी स्वतःचा बचाव केला नसावा, आणि ख्रिस्ती लोकांनीही याच धोरणाचे पालन केले पाहिजे. तथापि इतर काही प्रसंगी त्याने स्वतःचा बचाव नक्कीच केला होता. जेव्हा तो मरण पत्करण्यासाठी यरूशलेमला गेला तेव्हा त्याने स्वतःचा बचाव केला नाही, कारण तो माझे स्थान घेत होता आणि मी दोषी आहे. माझ्यावर विश्वास ठेवा. तिथे बचावाला काहीच वाव नव्हता. म्हणूनच त्यावेळी त्याने आपले तोंड उघडले नाही. त्यावेळी तो माझे पाप आणि तुमचे पाप स्वतःवर घेत होता. जाऊया आपण पुढच्या वचनाकडे. 30 वचन. तेव्हा पहा, वाटेवर बसलेले 2 आंधळे येशू जवळून जात आहे ऐकून ओरडून म्हणाले, हे प्रभो, दाविदाचे पुत्र, आमच्यावर दया करा.
मला हे दोन लोक खूप आवडतात. त्यांना शांत बसून ठेवणे कोणालाच शक्य झाले नसते. 31 वचन आपण पाहू. त्यांनी उगे राहावे म्हणून लोकांनी त्यांना धमकावले, तरी ते अधिकच ओरडून म्हणाले, प्रभू, दाविदाचे पुत्र, आमच्यावर दया करा. लक्षात घ्या की त्यांनी येशूला अगदी अचूकपणे संबोधले होते, हे प्रभू, दाविदाच्या पुत्रा. त्यांनी त्याच्या राजेपदाचा स्वीकार केला होता. सुरफुनिकी येथील स्त्रीने सुरुवातीला येशूला दाविदाचा पुत्र असे संबोधले होते, परंतु येशूने तिला आठवण करून दिली की त्या नात्याने त्याच्यावर तिचा कोणताही हक्क पोहोचत नाही. मात्र हे दोन पुरुष यहुदी होते, त्यामुळे येशूवर त्यांचा हक्क नक्कीच पोहोचत होता आणि त्यांनी आपल्या त्या हक्काचा वापरही केला. पुढे आपण जाऊया. 32 आणि 33 वचनं. येशूने उभे राहून त्यांना बोलावून म्हटले, मी तुमच्यासाठी काय करू? तुमची काय इच्छा आहे? ते त्याला म्हणाले, प्रभूजी, आमचे डोळे उघडावे. या लोकांची समस्या इतकी उघड होती की प्रभूने त्यांना मी तुमच्यासाठी काय करू असे विचारण्याचे कारण काय असावे असा प्रश्न पडतो. प्रियांनो, जेव्हा तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताकडे येता तेव्हा तुम्ही त्याला तुमची गरज स्पष्टपणे सांगितलीच पाहिजे. जर तुम्ही त्याच्याकडे तारणासाठी येत असाल तर तुम्ही त्याला हे सांगितलेच पाहिजे की तुम्ही एक पापी आहात आणि तुम्हाला त्याच्या तारणाची नितांत गरज आहे. जर तुम्ही तसे केले नाही तर तुमचे तारण होणार नाही. हाच तर वधस्तंभाचा अडथळा आहे. जर लोकांना आपल्या स्वनीतिमत्वाचा आणि चांगल्या कर्मांचा सुगंध सोबत घेऊन वधस्तंभाकडे जाता आले असते तर प्रत्येकालाच तिथे जायला आवडले असते. पण प्रियांनो, तुमच्याकडे आणि माझ्याकडे देवाला अर्पण करण्यासारखे कोणतेही चांगलेपण मुळीच नाही, किंचितही नाही. प्रशिक्षणाने, मानसशास्त्राने आणि शिक्षणाने मानवी चारित्र्यात गोडवा निर्माण करणे हे गोठ्यातील शेणाच्या ढिगाऱ्यावर सुगंधी अत्तर शिंपडून त्याला सुगंधी करण्या इतकेच अशक्य आहे. आपण पापी म्हणून त्याच्याकडे आले पाहिजे आणि आपला तारणारा म्हणून त्याचा स्वीकार केला पाहिजे. आणि ते आंधळे लोक आपली गरज घेऊन प्रभू येशूकडे आले. ते म्हणाले, हे प्रभू, आमचे डोळे उघडले जावेत. 34 वचनाकडे आपण जाऊ. तेव्हा येशूला कळवळा येऊन त्याने त्यांच्या डोळ्यांना स्पर्श केला. तेव्हा त्यांना तत्काळ दिसू लागले आणि ते त्याच्या मागून चालले. आमच्या प्रभूने त्यांना बरे केले आणि ते त्याच्या मागोमाग गेले. तो कुठे जात आहे हे लक्षात ठेवा. तो वधस्तंभाच्या दिशेने प्रवास करत आहे. प्रियांनो, येशूने आमच्याही जीवनामध्ये पुष्कळ काही केले आहे, परंतु प्रश्न असा आहे की काय आम्ही खऱ्या अर्थाने त्याच्या मागोमाग चालत आहोत? आपण आत्मपरीक्षण कराल काय? आपण प्रार्थना करू. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो की प्रभूजी, आम्हाला तू तुझा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे खंडून विकत घेतलेला आहेस. होय प्रभूजी, आम्ही पाहिलं की कशा रीतीने तू कार्य करतोस. आम्ही पापी आहोत तरी देखील बापा तू आमच्यापर्यंत आलास, यासाठी की प्रभूजी पापामधून आमची मुक्तता व्हावी. परंतु खेदाची गोष्ट आहे की प्रभूजी आम्ही हे ओळखत नाही. त्या आंधळ्याने ओळखलं, परंतु बापा आमच्या जीवनामध्ये आम्हाला सर्व ठाऊक असूनही आम्ही तुला ओळखत नाही. आम्ही तुझ्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो. बापा तू आम्हाला क्षमा कर. परंतु बापा आमच्या जीवनामध्ये आम्ही खऱ्या अर्थाने तुला ओळखावं आणि बापा तुला ते गौरव द्यावं म्हणून तू आम्हाला सहाय्य कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गौरवी नावात ही प्रार्थना करतो म्हणून तू ऐक. आमेन. ख्रिस्ताची कृपा आपणाबरोबर सदैव असो. जीव तुझ साठीच रे ख्रिस्ता, आता स्वीकारून घे मला. आलो मी तव दारीच रे ख्रिस्ता,
सारखा जगी नाही कोणी भेटला जीवलग सखा तुझ सारखा भारावणे मन जाई रे ख्रिस्ता बघता निस्वार्थ तव प्रेमा जीव तुझ साठीच रे हे पाप माझे आजला प्रियांनो, आजच्या भागातून आपण शिकलो की येशूच्या मागे चालण्यासाठी केलेला प्रत्येक मार्ग व्यर्थ जात नाही. देव त्याचे प्रतिफळ देतो, पण हे प्रतिफळ मानवी मोजमापानुसार नाही, तर देवाच्या कृपेप्रमाणे असते. द्राक्षमळ्यातील कामगारांचा दृष्टांत आपल्याला शिकवतो की देव सर्वांवर कृपा करतो आणि त्याचा न्याय आपल्या समजुतीपेक्षा वेगळा असतो. त्यामुळे आपण तुलना न करता त्याच्या कृपेचा स्वीकार करायला हवा. आपण पाहिले की येशूने सेवाभावाचे महत्त्व अधोरेखित केले. खरे मोठेपण इतरांची सेवा करण्यात आहे. तसेच आंधळ्यांच्या विश्वासांमुळे त्यांना दृष्टी मिळाली. यामधून आपल्याला समजते की विश्वासाने येशूकडे येणाऱ्यांना तो कधीही नाकारत नाही. पुढील भागात आपण पाहणार आहोत की येशू येरुशलेममध्ये राजा म्हणून कसा प्रवेश करतो आणि त्याच्या शेवटच्या दिवसांची सुरुवात कशी होते. तोपर्यंत सेवाभावाने जगा, विश्वासाने चालत राहा आणि देवाच्या कृपेवर विसंबून राहा. धन्यवाद. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय डी. स्वर्गाच्या राज्यात धनवानाचा प्रवेश होणे कठीण आहे. आजचा प्रश्न, येशूने 2 आंधळ्यांचे डोळे कसे उघडले? ए. स्पर्श करून, बी. चिखल लावून, सी. शब्द बोलून, डी. डोळे धुवून. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा.